नमस्कार. आज आपण व्हाईट सॉस पास्ता तयार करणार आहोत. त्यासाठी चला पाहूया साहित्य आणि कृती. प्रथम मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. थोडेसे मीठ आणि तेल मी त्यामध्ये टाकलेलं आहे. 1 वाटी पास्ता आता मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला साधारणतः 5 ते 7 मिनिट तो शिजून घ्यायचा आहे. तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवरती मंद आचेवरती पॅन गरम करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे. बटर थोडं मेल्ट व्हायला लागलं की मी कट करून घेतलेला कांदा त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता. माझ्याकडे जे अवेलेबल होत्या आणि मला ज्या आवडतात त्या भाज्या मी घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी कट केलेलं गाजर त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण आपल्याला पुढे पण मिठाचा वापर करायचा आहे सॉससाठी, म्हणून भाज्यांना सुद्धा थोडंसं मीठ वापरायचं आहे. त्यानंतर मी ब्लॅक पेपर त्यामध्ये टाकलेला आहे आणि साधारणतः 1च मिनिट आपल्याला त्या भाज्या परतून घ्यायच्या आहे. शिजवायच्या नाहीये, त्या फक्त परतून घ्यायच्या आहेत, कारण भाज्यांचा क्रिस्पीपणा आपल्याला हवा आहे. आता त्या भाज्या मी काढून घेतलेल्या आहे. त्याच पॅन मध्ये मी पुन्हा काय केलेलं आहे, बटर टाकून घेतलेला आहे. मंद आचेवरतीच ही सगळी प्रोसेस करायची आहे. त्यामध्ये मी 1 टेबलस्पून मैदा ऍड केलेला आहे. तो छान मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून कुठल्याही गाठी राहणार नाही. मैद्यामध्ये आता मी काय केलेलं आहे, 1 कप दूध घेतलेलं आहे. त्या 1 कप दुधामधलं मी अर्धच दूध वापरलेलं आहे आता सध्या. ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याला असं क्रीमी स्ट्रक्चर आल्यानंतर जे उरलेलं अर्धा कप दूध आहे ते मी टाकलेलं आहे. तेही छान आपल्याला फेटून मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून कसल्याही प्रकारच्या गाठी होऊ नये. त्याला असं थोडंसं असं क्रीमी स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये आता मी काय करणार आहे, अर्धा टेबलस्पून ऑरिगॅनो त्यामध्ये टाकणार आहे. छान असं तेही मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा चवीनुसार थोडंसं मीठ मी ऍड केलेलं आहे सॉसमध्ये. भाज्यांनाही मी मीठ टाकलं होतं, सॉसलाही टाकत आहे, त्यामुळे थोडाच मिठाचा वापर करायचा आहे आपल्याला ह्या रेसिपीमध्ये. त्याच्यानंतर मी काय केलेले आहे, अर्धा टेबलस्पून चिली फ्लेक्स घेतलेले आहे. तुम्हाला जर थोडंसं जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून थोडंसं टाकलं तरी चालेल. आता ज्या परतून घेतलेल्या भाज्या होत्या त्या मी त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहे. त्या पण छान मिक्स करून घेतलेल्या आहे. 1 चीज स्लाइस मी त्यामध्ये ऍड केलेली आहे. तुम्हाला जर अजून चीजी हवं असेल तर अजून थोडं चीज टाकलं तरी चालेल. आता बॉईल केलेला जो पास्ता होता तो त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि साधारणतः 1 ते 2 मिनिटं ते मिक्स करून शिजून घ्यायचं आहे. छान असा टेस्टी आपला पास्ता रेडी झालेला आहे. जसा दिसायला छान आहे तसा टेस्टी पण आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.